नमस्कार, मी कविता. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा माझ्या चॅनल चिराग अँड कविताज वर्ल्डमध्ये. श्री स्वामी समर्थ. आज तुमच्या समोर घेऊन येत आहे एक नवीन गोष्टीचं नाव आहे आनंदाचं खरं रहस्य. एक व्यापारी असतो आणि तो आनंदाच्या शोधामध्ये इकडे तिकडे भटकत असतो. त्याला एकच प्रश्न पडलेला असतो की खरा आनंद म्हणजे काय. तर एके दिवशी तो काय करतो की या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मला शोधायचं आहे. तर हे सगळा व्याप माझ्या भोवती जो आहे पैशाचा, बँक बॅलन्सचा, तर हा सगळा मला सोडवावा लागेल. तर यासाठी तो काय करतो माहिती आहे, काय गंमत करतो, तो सगळी संपत्ती विकतो. त्याचे जेवढे घर आहे, त्याच्या जेवढ्या गाड्या आहे, त्या सगळं तो विकतो आणि विकल्यानंतर मग पैसा येतो. पैसा त्याच्या हाती आल्यानंतर त्याला असं वाटतं का एवढा मोठा पैसा सांभाळणं आपल्यासाठी खूप रिस्की आहे. तर तो त्या पैशामध्ये हिऱ्याच्या दुकानात जातो, काही हिरे घेतो आणि ते जे त्याची सगळी संपत्ती आहे ते हिऱ्याच्या स्वरूपामध्ये एका पिशवीत भरतो आणि ती पिशवी हाती घेऊन तो निघतो. तर इकडे-तिकडे तो भटकतो, म्हणजे साधू, बुवा सगळ्यांजवळ जातो आणि विचारतो प्रश्नाचं उत्तर, की खरं समाधान, खरा आनंद काय, त्याचं रहस्य काय? तर तो सगळीकडे फिरूनही त्या प्रश्नाचं त्याला उत्तर मिळत नाही आणि मग तो हताश होतो. तेव्हा त्याला एक त्याचा मित्र सापडतो आणि मित्र भेटल्यानंतर तो मित्र त्याला सांगतो, की एक फकीर बाबा आहे. तर त्या प्रश्नाचं उत्तर तुला ते नक्की देतील, तर तू त्यांच्याजवळ जा. तर त्यांच्याजवळ जाण्यासाठी गावाची वेशी ओलांडणं आवश्यक असतं आणि तो जो साधू असतो तो एका डोंगरावर बसलेला असतो. तर डोंगरावर चढता-चढता मध्येच एक फकीर त्याला दिसतो, जो झाडाखाली बसलेला असतो आणि तो फकीर त्या व्यक्तीकडे, त्या व्यापाराकडे बोट दाखवतो आणि त्याला म्हणतो, "ए थांब रे, तू कोणाशी भेटायला आलाय? माझ्याशी भेटायला आलाय ना. तुला कुठल्या प्रश्नाचं उत्तर हवंय तेही मिळणार नाही आणि मला कुणाशीही भेटायचं नाहीये. मला कुणालाही कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाहीये." तर तो व्यापारी म्हणतो, की "महाराज, मी खूप दुरून आलेलो आहे आणि मी तुम्हाला गुरु मानतो आहे. गुरु म्हणून तरी तुम्ही मला प्रश्नाचं उत्तर द्या प्लीज. तर कृपया करून तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर द्या." पण तो फकीर काही मानत नाही आणि मग फकीर त्याला म्हणतो, की "तू मला असं काय देऊ शकतो, की मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे?" तर तो व्यापारी म्हणतो, की "मी तुम्हाला एक महागडी वस्तू देऊ शकतो, की ज्यामुळे तुम्ही माझ्या प्रश्नाचं कृपा करून मला उत्तर द्या." तर तो म्हणतो, की फकीर म्हणतो, की "अशी कुठली वस्तू आहे, की जी मला आकर्षित करू शकते, मला मोहित करू शकते, अशी तुझ्याजवळ आहे?" तर तो जो व्यापारी आहे, तो हिऱ्याची जी पिशवी असतो, ती फकीराकडे फेकतो आणि म्हणतो, की "हे घ्या." ती जी पिशवी असते हिऱ्याची, ते हिऱ्याची पिशवी घेऊन तो फकीर पळत सुटतो आणि पळत सुटल्यानंतर तो व्यापारी सुद्धा त्याच्या मागे-मागे धावत जातो. आणि तो जो फकीर आहे तो त्या झाडाच्या 4 चकरा मारतो. हा व्यापारी सुद्धा त्याच्या मागे-मागे, फकीराच्या मागे-मागे धावतो. मग तो फकीर धावता-धावता गावामध्ये जातो. गावामध्ये गेल्यानंतर गावाचा एक चक्कर लावतो आणि त्याच्यासोबत जसा-जसा तो चक्कर लावत असतो, तर फकीराच्या मागे-मागे तो व्यापारी फिरत असतो. शेवटी तो फकीर दमतो आणि पुन्हा त्याच झाडाखाली येऊन बसतो. त्याच पद्धतीने तो व्यापारीसुद्धा थकतो आणि तो त्या झाडाखाली येऊन बसतो. पण तो म्हणतो, की "महाराज, एवढा चकरा मारून झाल्या, पण मला माझ्या प्रश्नाचं उत्तर भेटलेलं नाहीये." मग त्यानंतर तो जो फकीर म्हणतो, ते बघा काय म्हणतो. तो फकीर म्हणतो, की "ही जी पिशवी आहे हिऱ्यांची, ते ही तू परत घे आणि ही पिशवी मला नकोय आता." तर तेव्हा त्या फकीराला पुन्हा व्यापारी प्रश्न विचारतो, "महाराज, मी ही पिशवी घेतली, मला एवढं धावायला भाग पडलं, त्यानंतर तुम्ही ही पिशवी मला परत करत आहात, पण तरी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर सापडलेलं नाही आहे." तर बघा तो फकीर काय म्हणतो, महत्त्वाचे शब्द आहेत त्याचे. तो म्हणतो, की "तुझ्याजवळ जे आहे त्याचं तुला महत्त्व नाही आहे, म्हणूनच तू माझ्या मागे फिरत होतास. जर तुला त्याचं महत्त्व कळलं असतं, तर तू माझ्या मागे धावला नसता." तसंच माणसाचंही असतं. त्याच्याजवळ खरा आनंद असतो, तो त्याच्याजवळ असतो, पण तो इकडे-तिकडे शोधत असतो. कसं असते, जो हरीण असतो त्यालाही हे माहीत असते, की कस्तुरी ही आपल्याजवळ आहे, पण त्याला हे माहीत नसतं, की या सुगंधाने सगळ्या जंगलाला वेड कोणी लावलेला आहे. ते वेड कोणी लावलेलं असतं त्या कस्तुरीने आणि ती कस्तुरी त्या हरिणाजवळ असते. त्याचप्रमाणे आपलंही असतं. आपल्याजवळ डोळे आहे, आपण व्यवस्थित सगळं बघू शकतो, पण त्याचं आपल्याला महत्त्व नाही आहे. आपल्याजवळ सौंदर्य आहे, त्याचं आपल्याला महत्त्व नाही आहे. आपल्याजवळ आपल्या जीवाभावाची माणसं आहेत, आपल्याला त्याचंही महत्त्व नसतं. आणि आपल्याजवळ जो पैसा आहे, आपल्याजवळ जे टॅलेंट आहे, त्याचंही आपल्याला महत्त्व नसतं. जे धडधडीत आपलं तारुण्य आहे, त्याचंही आपल्याला महत्त्व नसतं. आणि आपल्याजवळ सगळं असतं, पण त्या गोष्टीचा आपल्याला विसर पडलेला असतो. पण एक जरी दुःख आपल्याला नजरेसमोर दिसलं, तर आपल्याला ते खूप मोठं वाटतं आणि मग जगातला सर्वात दुःखी कोण? तर मी. असा आपला समज बनत जातो. तर खऱ्या आनंदाचं रहस्य म्हणजे काय असतं, की आपल्याजवळ जे आहे त्या गोष्टीचं महत्त्व समजणं
आणि ते समजल्यानंतर आपण त्याला जपून ठेवलं. तर फकीर तेच सांगतो की तुझ्याजवळ जे होतं ना त्याचं तुला महत्त्व नव्हतं आणि खरं आनंदाचं रहस्य हा स्वतः तू आहेस आणि ते रहस्य तुझ्याजवळ आहेस. तुझ्याजवळ एवढी संपत्ती होती, सगळ्या गोष्टी होत्या, पण त्याचं तुला महत्त्व नाही आहे. त्या संपत्ती विकून तू हे हिरे घेतले आहे, ते किती मौल्यवान आहे त्याचं तुला महत्त्व नाही आहे. तुझ्याजवळ सुदृढ असा देह आहे आणि सगळ्या गोष्टीचं तुला महत्त्व नाही आहे. आपल्याजवळ जे आहे त्याचं खरं महत्त्व समजणं म्हणजे खरं आनंदाचं रहस्य आहे. तुमच्या लक्षात नक्कीच आलं असेल की खरं आनंदाचं रहस्य काय. याच्याशी संबंधित आणखी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. एक मोठं शोरूम असतं आणि त्या शोरूमचा त्या दिवशी वास्तुपूजन असतं आणि त्या वास्तुपूजनामध्ये खूप प्रौढ असे व्यक्ती येतात आणि ते प्रौढ व्यक्ती आल्यानंतर तो जो व्यापारी असतो, तो जो मालक असतो शोरूमचा, तो खूप आनंदित होतो. कारण ते त्या ज्या मालक असतो शोरूमचा त्याच्या वडिलांच्या वयाचे असतात आणि मग ते त्यांना म्हणतात की त्यांचे छान तो आदर सत्कार करतो, त्यांना खाऊ-पिऊ घालतो आणि जेव्हा जाण्याची वेळ येते, तेव्हा तो त्या आजोबांना म्हणतो की तुम्ही मला या शोरूममधली जी वस्तू हवी असेल ती कुठलीही मागा, मी तुम्हाला आज फ्री द्यायला तयार आहे. कारण ते मी माझं एक पुण्य समजेल. तर त्या शोरूममध्ये एका मोठ्या वॉशिंग मशीनपासनं तर सौंदर्याच्या ज्या प्रसादाच्या ज्या क्रीम असतात त्यापासून सगळ्या वस्तू अवेलेबल असतात. तर ते आजोबा त्याला म्हणतात, की "यात इथली वस्तू कुठलीही मला समाधान देऊ शकत नाही, मला खरा आनंद देऊ शकत नाही." कारण कसं आहे वॉशिंग मशीन नव्हती तरीही आम्ही कपडे हाताने धुत होतो. आम्ही आमच्या शेतामध्ये वर्कआउटच्या तुझ्याकडे भरपूरशा मशीन्स दिसत आहे, पण त्या नव्हत्या. आम्ही दिवस-रात्र राबत होतो आणि संध्याकाळी रात्री आमच्या घरी आल्यानंतर आम्हाला शांततेची झोप लागत होती. एका चटणी भाकरीतही आमची भूक छानपणे शमत होती. पण आता तुम्हाला झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. तुमच्या घरी पंचपक्वान्न असले तरी तुम्हाला खायला वेळ नसतो आणि खातानाही ते समाधान तुम्हाला लाभत नाही, जे आम्हाला लाभायचं आणि आजही ते आम्हाला लाभतं. माझ्या घरी मी आणि माझी पत्नी राहतो. मुलं-बाळं आमच्या जवळ राहत नाही. आमच्या घरी फक्त एक फॅन आहे. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही सुखसोयीच्या सुविधा आमच्या घरी नाही आहे. पण माझ्या पत्नीची काळजी घेता आणि तिच्या घरकाम करता आमच्या दोघांचा वेळ कसा निघून जातो, आम्ही एकमेकांशी गप्पा मारता तासनतास निघून जातात, तर आम्हाला माहीतही होत नाही. आम्हाला एकमेकांसाठी द्यायला वेळ आहे. आम्ही तुमच्यासारखं मोबाईलमध्ये कधीच घुसून राहत नाही. त्यामध्ये आम्ही आमचं विश्व शोधत नाही. आमचं खरं विश्व माझी पत्नी माझ्यामध्ये आणि मी तिच्यामध्ये शोधत असतो. आम्ही एकमेकांचे सुख-दुःख वाटून घेत असतो. आम्ही एकमेकांशी हितगुज करत असतो. तिला जर काही दुखलं तर मी तिची काळजी घेतो आणि मला जर काही दुःख झालं तर न सांगता हे तिला कळतं. ते सगळं आमचं खरं रहस्य आहे आनंदाचं. आणि हे आनंदाचं रहस्य जर तुमच्याजवळ नसेल, हा आनंद जर तुमच्याजवळ नसेल तर कितीही लक्झरियस तुम्ही लाईफ जगले, कितीही मोठमोठ्या मशिनरीज तुम्ही तुमच्या घरी आणल्या तरीही त्या तुम्हाला समाधान देऊ शकत नाही. जर मनामध्ये शांती असेल आणि आपल्या जीवनामध्ये जर समाधान असेल तर कुठलंही वर्कआउट करायची गरज नसतं, कुठलंही मेडिटेशन करायची गरज नसते. तर म्हणून माणूस हा नेहमी प्रफुल्लित राहतो आणि तो सदैव जर प्रफुल्लित राहत असेल तर तो खरा जीवन जगतोय आणि खऱ्या अर्थाने खरा आनंद अनुभवतोय असं समजायला हरकत नाही. त्या दिवशी त्या शोरूमच्या मालकाच्या लक्षात आलं, की आपण फक्त वस्तू विकत असतो, आपण आनंद विकत नसतो, आपण फक्त पैसा मिळवत असतो, तर समाधान मिळवत नक्कीच नसतो. तर त्या व्यक्तीला कळतं, की खरंच समाधान म्हणजे काय, खरा आनंद म्हणजे काय. या 2 गोष्टींमधून तुम्हाला नक्कीच कळलं असेल, की खरा आनंद काय आणि खरं समाधान काय. तर हे नेहमी मिळवण्याचा प्रयत्न नक्की करा. आजचा एपिसोड कसा वाटला, आजचं माझं संभाषण कसं वाटलं नक्की कळवा कमेंट करून. पुन्हा भेटू या चॅनलवर चिराग एंड कविताज वर्ल्डमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.